नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डी फार्मसी ॲडमिशन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाचे तुमचे जे ॲडमिशन आहे ते ॲडमिशन किती तारखेला चालू होणार आहे याबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डी फार्मसी ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट हे लागत असतात याची सुद्धा आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. तर चला मित्रांनो, जास्त टाइमपास न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, डी फार्मसी ॲडमिशन म्हणजे डिप्लोमा ॲडमिशन हे किती तारखेला होईल याची माहिती मी थोड्या वेळाने देतो. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे की डी फार्मसी ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे याची आपण थोडक्यात माहिती बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, डी फार्मसी ॲडमिशनसाठी सर्वप्रथम तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ते म्हणजे 10वीचं मार्कशीट. त्यासोबतच दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं 12वीचं मार्कशीट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे LC किंवा TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर पुढलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनॅलिटी किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट. आणि त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही इतर कास्टमध्ये येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, हे जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे हे ऑप्शनलमध्ये राहत असतं. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुम्हाला नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट लागत असतं. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे आधार कार्ड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे गॅप सर्टिफिकेट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर तुम्ही 1-2 वर्ष पुढं शिक्षण घेतलंच नसेल आणि तुमच्या मनात आता आलं असेल की आता आपण डी फार्मसी म्हणजे डिप्लोमा करूया, तर ते जे मधील जो 1-2 वर्षाचा गॅप आहे ते गॅप सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनलाइज बँक अकाउंट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी स्कॉलरशिप येते ते स्कॉलरशिप येण्यासाठी तुमच्याकडे एक नॅशनलाइज बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे EWS सर्टिफिकेट. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यासोबतच तुमचे पासपोर्ट साईज फोटो हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला हा व्हिडिओचा जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे डी फार्मसीचे ॲडमिशन हे कधी चालू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचे जे डी फार्मसी ॲडमिशन 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षाचे जे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे ती 19 जून 2024 पासून सुरू होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त तुम्हाला 19 जूनपर्यंत वाट बघायची आहे. त्यानंतर 19 जून नंतर तुमची जी प्रवेश प्रक्रिया आहे म्हणजे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते भरण्यास सुरुवात होऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर चला, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.